दिनांक 19 जून वार बुधवार रोजी सायंकाळी 6 ते 8 पंढरपूर येथील हॉटेल लक्ष्मी पॅलेस येथे सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था साप्ताहिक बैठक पार पडली। बैठकीचे अध्यक्ष श्री राजाभाऊ पाटील, चेअरमन सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर हे उपस्थित होते। या बैठकीत खालील प्रमाणे ठराव पास झाले। 1. ठराव क्रमांक 1, राज्यस्तरीय पोलीस किसान अधिवेशन पंढरपूर साठी सहकार्य करणाऱ्या संस्था सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान सोलापूर शिखर संस्था व बार्शी सेवानिवृत्त पोलीस संघटना व व्यक्तींचे अभिनंदन व आभार ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। ठराव क्रमांक 2, राज्यस्तरीय अधिवेशन उत्तम कार्य करणाऱ्या संचालक यांना बक्षीस म्हणून व्यंकटेश्वरा या जय जवान जय किसान सहकारी संस्थेचे 1000 रुपयाचे शेअर्स ठराव एकमताने मंजूर होऊन 17 शेअर्स वाटप करण्यात आले। ठराव क्रमांक 3, सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूरचे नवीन संचालक व सभासद करण्याबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला। ठराव क्रमांक 4, राज्यस्तरीय पोलीस किसान अधिवेशनाबाबत झालेला जमा खर्च सर्वानुमते ठरावाने मंजूर करण्यात आला। ठराव क्रमांक 5, राज्यस्तरीय पोलीस किसान अधिवेशनामध्ये झालेल्या चुका व राहिलेल्या त्रुटींबाबत चर्चा होऊन येत्या काळात त्यावर उपाययोजनाबाबत ठराव मंजूर करण्यात आला। ठराव क्रमांक 7, राज्यस्तरीय ऊस विकास परिषद व प्रशिक्षण कार्यशाळा दर 15 दिवसाला घेण्याबाबत चर्चा होऊन एकमताने ठराव मंजूर करण्यात आला। ठराव क्रमांक 8, पोलीस किसान सहसंस्थेस प्रशिक्षण व कार्यालय यासाठी कायमस्वरूपी जागा मिळण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर यांना पत्र समक्ष भेट घेण्याबाबत चर्चा होऊन एकमताने कार्यवाहीबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला। या बैठकीसाठी श्री राजाभाऊ पाटील, चेअरमन, श्री हनुमंतराव माने, व्हाईस चेअरमन, श्री नानासाहेब कदम, सचिव, श्री अनिल कदम, खजिनदार व खालील संचालक श्री रघुनाथराव जाधव, श्री गौरीशंकर शिंदे, श्री के.पी. व्यवहारे, श्री आर.डी. शेख, श्री नाना परचंडे, श्री संजय जगताप, श्री रमेश थोरात, प्रसिद्धी संचालक श्री नागेश काळे उपस्थित होते।